द्यायला विसरू नका. अहो किल्ली म्हणजे घड्याळाचं अन्न आहे. उपाशी टाकू नका त्याला. हा उद्या पेन्शनर मारुती. काय हो, कशाला बनवलं बिचाऱ्याला? हे बघ, तुला पुण्यात येऊन 8च दिवस झाले. माझा जन्म गेला इथं. त्याला जर किल्ली दिली असते ना तर चालू झाला असता. आद्य घड्याळाची कोण, पेशवेकालीन घड्याळ, घड्याळाला 12 चाकडे का, या ना त्या अनेक विषयांवर बोलला असता तो. कळलं का? बरोबर. ही माणसं आपले नात आपल्यापाशीच का नाही ठेवत? जगाला कशाला त्रास? तर काय, कंटाळा आला. कंटाळा नाही आला, पण काहीतरी बोलायला मिळावं म्हणून आपण इथे आलो. थांबा, तिला जाऊ दे. हो ना. आणि आपल्याकडेच बघते सारखी. तिचं 1000 प्रदक्षिणांचं व्रत असलं म्हणजे. बाकी मी काय म्हणत होतो, ही मात्र मजा. 8 दिवसांपूर्वी तुझ्या वडिलांनी तुला दाखवायला काढली बडोद्याहून. मी पसंत काय केली आणि आज आपण इथे पर्वतीवरती फिरायला काय आलो. सुंदर स्वप्न होते सगळं. पण गेल्या 8 दिवसात अहो काकू, आम्हाला काय नमस्कार करताय? आम्ही तुम्हाला नमस्कार करायचा. तुम्हाला कोण नमस्कार करते? चिमट्याला तिला गुलू गुलू बोलायला जागा नाही मिळेल ना दुसरी. काकू खरंच जागा नाही. लग्न व्हायचं आमचं. बाई 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 बाई, लग्न व्हायच्या अगोदरच काही डोळे मिटवत बाई अम्मे. काय केलं? काय थेरडी हो ही. जाऊ दे, टेक इट इझी डार्लिंग. बाकी तुमच्या घरी तर काय पाहुण्यांची नुसती वर्दळच असते हो. आता काय करणार, आई वडिलांना शौक आहे पाहुण्याचा. कोकणातून येणारी ही प्रत्येक मंडळी घराचा गेस्ट हाऊस सारखा उपयोग करतात. इलाज नाही. म्हणजे एवढ्या पाहुण्यांच्या गर्दीत आपल्याला साधा एकमेकांशी बोलायला सुद्धा मिळायचं नाही. हे बाकी खरं या. अगं तुला गंमत सांगतो, माझ्या दादाला र नीट म्हणता येत नाही. हे वहिनीला तब्बल 1 वर्षांनी कळलं. म्हणजे त्याचं काय झालं, पुण्याच्या गणपतीला जात होते ना तेव्हा रत्नागिरीच्या होळीमध्ये दोघांनी मनसोक्त बोलून घेतलं. तेव्हा कळलं. काहीतरीच काय सांगताय? अगं काहीतरीच नाही, खरंच. या पिंपळा शपथ. बघ. चला मिन्या, इथे या काकांजवळ बस पाहू. माफ करा हा, जरा माझ्या लेखीकडे लक्ष द्याल का? एवढं पहाटे कुठे मुलांना उठवून आणतात काय? अहो ऐकत नाही तू ही मुलं. तुम्ही घरीच ठेवलेला वाटतं. नोकर असतील हो सांभाळायला. हा, तेवढी गरज भासली नाही. बरं बरं. आई ग, काय ग? अहो चिमटा काढला त्या कार्टीनं मुलीनं. मिन्या असं करतात त्या काकूंना. नमस्कार कर पाहू. मिने करतेस की नाही नमस्कार? अहो राहू देत हो. राहू दे कसं, चांगलं वळण या वेळातच लागतं. मिने कर नमस्कार. करतेस की नाही? अहो राहू देत. बाळ काय तुझं नाव? मिने असं वेडावतात का? कुठे असं एक एक शिकून येते कोण जाणे? आई ग, काय ग? अहो परत चिमटा काढला नी. मिने उठ तिथं. उठतेस की नाही? मारीन घालून राहू देत. तुम्ही या जाऊन, आम्ही बघतो. हा या. उद्यापासून खोलीत कुलूप लावून कोंडून ठेवते मिने तुला. राहू दे, आम्ही बघतो. या लवकर या. आलोच हा. अहो हिला घेऊन गेलो असं देवळात, पण का ह्या पोरीनं भटजींच्या डोक्यावर नारळ आपटलं. हो ना. मग काय तर नारळ. त्यांनी ताकीद दिली हो मला, उद्यापासनं हिला देवळात सोबत घेऊन आणायचं नाही. बरं, कुटुंबाने व्रत घेतलंय हो आमच्या. हो का? कसलं हो? अहो पर्वतीचं दर्शन घेतल्याशिवाय चूल पेटवायची नाही. वर्षभराचं व्रत आहे आमचं. म्हणजे त्याचं काय, इथून दर्शन घेऊन घरी जायचं आणि मग चहा. अरे वा 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 वा, चांगलं व्रत आहे. म्हणजे लवकर जा. म्हणजे चहाला उशीर